स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 220 रुपये, बॅडगी मिरची 290 रुपये, काश्मीरी मिरची 480 रुपये किलो। तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरे 340, धना 160, खोबरे राजापुरी 140। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ ठिबक अनुदान द्या। आमदार विश्वजित कदम सभागृहात आक्रमक। केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेंब अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबवण्यात येते। जिल्ह्यातील 7.5 शेतकऱ्यांचे 2023-24 मधील ठिबक सिंचनचे 20,31,00,000चे अनुदान रखडले आहे। ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत। आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन आमदार विश्वजित कदम यांनी या रखडलेल्या अनुदानाबाबत आवाज उठवला। तसेच तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी सभागृहात केली आहे। शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत 80% अनुदानावर ठिबक तुषार संच पुरवण्यात येतात। महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड केली जाते। निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते। त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते। हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते। मात्र काही महिन्यापासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला आहे। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे। अध्यक्ष महोदय, केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक योजना राबवण्यात येते। अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत एक अत्यंत गंभीर विषय आपल्या निदर्शनास आणायचा आहे। अध्यक्ष महोदय, 7,000 ते 7,500 शेतकरी जे या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, ज्यांना खरं प्रत्यक्षपणे 20,31,00,000 रुपये अनुदान आतापर्यंत मिळालं हवं होतं, ते अत्यंत कमी प्रमाणात अनुदान या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। तर काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालंच नाही। अध्यक्ष महोदय, एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत गंभीर आहे अशी भूमिका दाखवते, परंतु प्रत्यक्षपणे अनुदानाची रक्कम सांगलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दिली जात नाही। ती दिरंगाई का केली जाते, हा गंभीर विषय मला आपल्या निदर्शनास आणायचा आहे। आणि जी काय 20 कोटीची रक्कम आहे ती तातडीने आमच्या या 7,500 शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे।